नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 50 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, आही आणि भुजंग। बघा, हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, आही आणि बघा भुजंग, बघा हे शब्द साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन्मान। बघा, हा शब्द अपमान या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले? समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, समाजाची सेवा करणारे समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले? दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, दोन नद्यांमधला जो काही प्रदेश असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी दुआब या ठिकाणी असे म्हटले जाते। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, उपांत्य म्हणजे शेवटून दुसरा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 पहा, मी सिनेमा पाहिला। बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे। या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे। बघा, मी सिनेमा पाहिला। बघा, हे बघा या ठिकाणी हे वाक्य आहे। या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये या ठिकाणी रूपांतर करायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, मी सिनेमा पाहत असेन। बघा, हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी? बघा, सूर्यास्त हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सूर्यास्त। बघा, हा शब्द स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा, आजच मी गावाहून आलो। बघा, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा, अधोरेखित शब्द गावाहून, ऊनहून। बघा, हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ऊनहून। बघा, ऊन ऊन, बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे ते प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रतीक्षण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? प्रतीक्षण म्हणजे प्रत्येक क्षणी। प्रतीक्षण बघा या शब्दामध्ये, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अव्ययभाव समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये बघा रिपीट होणारा प्रश्न आहे, केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, प्रल्हाद केशव आत्रे या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व IMP PDF पाठवले जातील। बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। बघा, वाक्य पहा, त्याने हे चित्र काढले आहे। अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे। या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा, त्याने हे चित्र काढले आहे। बघा, या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी आपल्याला शब्दाचं लिंग ओळखायचं आहे। बघा, साखर भात अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे। या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे?
बघा साखर भात बघा या शब्दामध्ये पुल्लिंग या ठिकाणी या प्रकारचं लिंग आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात। बघा सोपा प्रश्न आहे। वाक्य बघा पूर्ण झाल्यावर पूर्णविराम या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा जहाजांचा बघा खालीलपैकी काय असतो। बघा काही बघा परीक्षेमध्ये बघा समूहवाचक या ठिकाणी शब्द विचारतात। बघा जहाजांचा काफिला असतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे। बघा इशारा, भूगोल, तीर्थरूप, लवलेश अशा प्रकारचे बघा काही शब्द आहेत। या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे। बघा तीर्थरूप या ठिकाणी बघा शुद्ध शब्द असलेला आपला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 16 बापा दर्पण, मुकुर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत। हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा दर्पण आणि मुकुर बघा हे शब्द आरसा या शब्दाचे बघा समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 17 बघा ज्याचे हात बघा गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना बघा खालीलपैकी काय म्हणतात। बघा ज्याचे हात बघा गुडघ्यापर्यंत लांब आहेत बघा अशांना तर या ठिकाणी आजानुबाहू या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 18 बघा खाली बघा दिलेल्या शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे। बघा काल बघा या ठिकाणी अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे। या शब्दाची जात आपल्याला सांगायची काल। बघा काल बघा या ठिकाणी क्रियाविशेषण बघा काल या शब्दाची जात राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा पाटील या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। पाटील या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे। बघा पाटील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे। बघा मोत्या, लेख, पुस्तक आणि स्त्रीत्व अशा प्रकारचे 4 शब्द आहेत। विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा मोत्या या ठिकाणी बघा विशेष नाम असलेला आपला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे। वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो। बघा करत असतो मग या ठिकाणी रीतिवर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पिवळ्या फुलांची ओळ बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। पिवळ्या फुलांची ओळ बघा त्यांना काय म्हणतात। बघा सोनावळी बघा त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडायचा आहे। बघा या ठिकाणी खडे चारणे, पाणी पाजणे, धूळ चारणे बघा या ठिकाणी एकाच अर्थाचे या ठिकाणी वाक्यप्रचार आहेत। बघा कणिक तिमणे बघा कणिक तिमणे म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी वेगळ्या अर्थ बघा कणिक तिमणे म्हणजे भरपूर मार देणे या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे। बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे, पाणी पाजणे म्हणजे पराभूत करणे, धूळ चारणे म्हणजे पराभूत करणे बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला वेगळ्या अर्थाचा या ठिकाणी वाक्यप्रचार राहील। प्रश्न क्रमांक 24 पहा मराठी भाषेमध्ये विचारले एकूण व्यंजने खालीलपैकी किती आहेत। बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। मराठी भाषेमध्ये बघा एकूण 34 व्यंजने आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो। अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला बघा अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात ओळखायची आहे। बघा विभक्ती नाही जात ओळखायची आहे मार्च नंतर। बघा मार्च नंतर बघा या ठिकाणी शब्दाला बघा लागून जो काही शब्द येतो ना या ठिकाणी शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। बघा मार्च नंतर बघा शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे। बघा नपुंसकलिंगी बघा शब्द ऑप्शन क्रमांक 3 किरडू या ठिकाणी नपुंसकलिंगी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा पुढील शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। पावसात बघा पावसात त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात। बघा त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 28 बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा महाराजांचा थाटच वेगळा महाराजांचा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। चा ची चे बघा षष्ठी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर अशा प्रकारचं वाक्य आहे। वाक्याचा प्रकार आपल्याला मी देशाची पंतप्रधान झाले तर
बघा अशा प्रकारचं उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो म्हणजे सकर्मक क्रियापद या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा सूर्य डोंगराआड जात असतो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगा. सूर्य डोंगराआड जात असतो. बघा जात असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये बघा क्रियापद बघा कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? राजू अभ्यास कर. बघा या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य बघा या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा एखाद्या बघा सामासिक शब्दाची बघा फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा शब्दाची फोड करून दाखवण्याच्या बघा पद्धतीला विग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा भावार्थ दीपिका हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, जेवण बघा जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल? बघा जेवण बरोबर भोजन आहे म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर बघा निद्रा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. बघा सचिन हा हुशार मुलगा आहे. बघा या वाक्यामध्ये विशेषण बघा कोणतं राहील? बघा सचिन बघा हुशार बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 विशेषण असलेला आपला योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 38 बघा, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तर तो पुढीलपैकी कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? बघा जेव्हा बोलणारा बघा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारच्या या ठिकाणी तो सर्वनामाचा उपयोग करतो. प्रश्न क्रमांक 39 बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? बघा माझा चष्मा आण बघा आण बघा हे क्रियापद आज्ञार्थी क्रियापद या प्रकारचे या ठिकाणी ते क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा वाक्यप्रचार पहा, जिभेला हाड नसणे. बघा जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना गद्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाय झाडाखाली बसली अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे. बघा शब्दाला लागून जो काही शब्दास शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केवल प्रयोगी अव्यय हे पुढीलपैकी कशा प्रकारचे असतात? बघा भावनाप्रधान असतात, विचारप्रधान असतात, कल्पनाप्रधान, वास्तवप्रधान. बघा केवल प्रयोगी बघा अव्यय हे नेहमी हे भावना प्रधान असतात. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम सतत गावी जात असे. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा राम सतत गावी जात असे. बघा जात असे म्हणजे बघा रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा 4 वाक्य आहेत. भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा आईने मुलास समजाविले बघा हे वाक्य भावे प्रयोगाचं वाक्य आहे. बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा कोदंड बघा हा शब्द धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा ज्याला सीमा नाही त्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा ज्याला सीमा नाही म्हणजे असीम. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, अकलेचा खंदक या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अकलेचा खंदक.
बघा अतिशय मूर्ख मनुष्य बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 49 पहा. कणिक तिमणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कणिक तिमणे बघा खूप मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना अभ्यस्त शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 51 बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.